Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more important topic of language study, and that is put the following words in alphabetical order. हो विद्यार्थी मित्रांनो, आजचा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड, जो की तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे मिळवून देऊ शकतो. आणि तो टॉपिक आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे असतात. आता कशा प्रकारे लिहायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागेल. लेट्स गो. क्वेश्चन एक्झाममध्ये कशा प्रकारे येतो, तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात, ग्रुप नंबर 1 अँड ग्रुप नंबर 2. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड्स असतील आणि क्वेश्चन असेल पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे खालील शब्द जे 2 ग्रुपमध्ये दिलेले आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहा. अल्फाबेट म्हणजे ABCD, ऑर्डर म्हणजे क्रम. ए नंतर बी येतो, बी नंतर सी येतो, सी नंतर डी येतो, या क्रमाने. आता इथे शब्द लिहायचे ते कशा प्रकारे, जे 4 वर्ड दिलेले असतात ना, आपण त्याला 4 नंबर देऊ, 1 2 3 4 नंबर देऊ अल्फाबेटिकल. कशा प्रकारे देणार, आता प्रत्येक शब्द जर बघितला, चेनचा सी आहे, बीचा बायपासून बी हा फर्स्ट लेटर आहे, प्रत्येक शब्दाचा फर्स्ट लेटर बघायचा म्हणजे अक्षर बघायचं आहे. इथे टी आहे आणि इथे क्यू आहे. जेव्हा आपण ABCD बोलणार तेव्हा फर्स्ट लेटर कोणता येईल याच्यामध्ये, येस तुम्ही ओळखलं तर बी अगोदर येईल, मग त्याला आपण 1 नंबर दिला. बी नंतर कोणता येईल, सी येईल, टी येईल की क्यू येईल, सी येईल, याला 2 नंबर दिला. आता आपल्याला 3 आणि 4 नंबर द्यायचा. टी येईल की क्यू येईल अगोदर, येस LNOPQRST अगोदर क्यू आला, 3 अँड 4. आता हे जे 4 नंबर दिलेले, जो 1 नंबर असेल आन्सरमध्ये तो अगोदर लिहिणार. ज्याप्रमाणे 1 नंबर आपण बाय आहे, बायपासून तो अगोदर लिहिणार. त्यानंतर 3rd नंबरचा क्वाईट, त्यानंतर 2nd नंबरचा चेंज, 3rd नंबरचा क्वाईट अँड 4th नंबरचा जो द आहे. म्हणजे नंबर द्या आणि मग त्या नंबर वाईज पुढे शब्द लिहा, नंबर लिहू नका. सेकंड ग्रुपमध्ये बघूया. सेकंड ग्रुप तुम्हाला या प्रकारे असेल की प्रत्येक शब्दाचा फर्स्ट लेटर मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळा सेमच असतो. आता पहिलं अक्षर तर सेम आहे, पण दुसरं अक्षर बघा, इथे ओ आहे, मोमेंट, इथे पण ओ आहे, इथे ए आहे, इथे आय आहे. ठीक आहे. जेव्हा आपण ABCD बोलणार तेव्हा ओ अगोदर येईल, ए येईल की आय येईल, बरोबर आहे, ए येईल. तर MA पासून मॅनेज हा शब्द याला नंबर 1 दिला. त्यानंतर आय आणि ओ आहे, मग आय अगोदर येईल की ओ येईल, आय येईल, याला आपण 2 नंबर दिला. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ओ दोन्ही लेटर सेम आहेत, 3rd नंबर द्यायचा आहे, 4th नंबर ॲटोमॅटिकली आपल्याला भेटू शकतो. MOMENT मोमेंट आणि MORE मोर. तर इथे 3rd लेटर बघावं लागेल. इथे 3rd लेटर आहे M आणि ते आहे R. मग जेव्हा ABCD बोलणार M अगोदर येतो की R येतो, ABCDEFGHIJK LMNOPQR, M अगोदर आला, त्यामुळे याला आपण दिला 3rd आणि याला दिला 4th. आन्सर लिहिताना 1 नंबरचा मॅनेज अगोदर, त्याच्या पुढे माइन, त्यानंतर मोमेंट आणि त्यानंतर मोर. सो या प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं. आन्सर आपण बघूया. इथे आन्सर बघू शकता बघा, B फॉर बाय, C फॉर चेंज, त्यानंतर Q पासून क्वाईट आणि T पासून D. सेकंड ग्रुपमध्ये M फॉर मॅनेज, माइन, मोमेंट अँड मोर. अशा प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पीस वर्ल्ड क्रिएट अबसेंट. इथे P आहे, W आहे, C आहे, A आहे. 1 नंबर कोणाला देणार, ए पासून अबसेंट. आन्सर हे आन्सर आहेत, हे क्वेश्चन आहेत. A फॉर अबसेंट, ए नंतर काय येईल, C फॉर क्रिएट, C नंतर काय आहे, P पासून पीस आणि P नंतर W वर्ल्ड. हे आन्सर आपण या ग्रुपचा आन्सर आपण इथे तयार केलेला आहे. सेकंड ग्रुपमध्ये पोटेन्शियल, परस्यूट, पोडियम अँड पर्सन. प्रत्येक लेटरचा P हा फर्स्ट लेटर सेम आहे. सेकंड लेटर बघितलं तर O आहे, U आहे, O आहे आणि E आहे. तर PE हा फर्स्ट लेटर, पर्सन, त्यानंतर O पोडियम आणि POD आणि POT. D पहिला आहे म्हणून आपण पोडियमचा घेतला, त्यानंतर T आहे आणि U हा शेवटी आहे म्हणून परस्यूट. सो या प्रकारे या ग्रुपचं जे आन्सर ते या प्रकारे होईल. नेक्स्ट, साऊंड, हॅव, व्हॉइस, बिकॉज, SHVB. तुम्ही आता तयार करू शकता. आन्सर बिकॉज, B फॉर बिकॉज, H पासून हॅव, S पासून साऊंड आणि V पासून व्हॉइस. सेकंड ग्रुपमध्ये मदरलँड, मी, मेड, माइंड. M लेटर प्रत्येकाचा सेम आहे आणि त्यामुळे आपण सेकंड लेटर बघूया, O
EAI. ए पासून MA पासून मेड, ME पासून मी, MI पासून माइन आणि MO पासून मदरलँड. नेक्स्ट ग्रुप आहे ट्रेनिंग, फ्लेवर, व्हायलन्स, पॉवर्टी. ABCD जेव्हा बोलणार तेव्हा आपण F पासून फ्लेवर, त्यानंतर पॉवर्टी, ट्रेनिंग, व्हायलन्स. सो इझी आहे. एक ग्रुप आपल्याला व्यवस्थित समजला की बाकीचे आपण सहजपणे सोडवू शकतो. नेक्स्ट फ्रेंड्स, फोर्सिंग, फर्स्ट, फूड. तर FI पासून फर्स्ट, FO पासून फूड, FOR पासून फोर्सिंग आणि FRI पासून फ्रेंड्स. सो या प्रकारे हा ग्रुप इथे तयार होतो. नेक्स्ट आणि हे तुम्ही सगळे वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. एवढे जरी वर्ड्स केला तर तुम्हाला एक्झाममध्ये 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे मिळेल, की जे लँग्वेज स्टडी में 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन कंपल्सरी असतो. बघा फर्स्ट ग्रुप, फील, F पासून फील, L पासून लाईन, क्रिएट, बिग. आन्सर B फ्रॉम B पासून बिग, त्यानंतर C पासून क्रिएट, C नंतर F पासून फील आणि F नंतर L पासून लाईन. नेक्स्ट ग्रुपमध्ये एंट, एअर, आस, एबल. ए सेम आहे, ते आपण AB पासून एबल, AB नंतर AI पासून एअर आणि AN पासून अँट आणि AS पासून आस्क. सो इथे BINS हे अल्फाबेटिकलमध्ये आलेत म्हणून आपण या प्रकारे शब्द ऑर्डरमध्ये होते. नेक्स्ट एक्झाम्पल, जॉब, फूड, साऊंड, विलेज. तर F पासून फूड, J पासून जॉब, S पासून साऊंड आणि V पासून विलेज. नेक्स्ट ग्रुपमध्ये आहेत वॉश, वॉटर, वेस्ट, वॉन्ट. W कॉमन आहे त्यामुळे सेकंड लेटर आपण बघणार वॉश. ए त्याच्यामध्ये पण सेकंड लेटर सेम आहे, लक्षात घ्या. अशा वेळी थर्ड लेटर बघावं लागेल. इथे थर्ड लेटर आहे वॉशचा S आहे, नंतर T आहे, I आहे आणि N आहे. थर्ड लेटर प्रत्येकाचं डिफरंट आहे. मग इथे आपण क्रमांक देऊ शकतो. I पहिला आहे म्हणून वेस्ट, I नंतर N येतो वॉन्ट, N नंतर S येईल WASH वॉश आणि S नंतर T येईल म्हणून वॉटर. सो या प्रकारे जरी फर्स्ट 2 लेटर जर सेम असतील, थर्ड लेटर बघायचा आणि त्यानुसार 1 2 3 4 नंबर देऊन ते शब्द ऑर्डरमध्ये क्रमाने आपण लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, हार्ट, ड्रीम, ट्रीट, मार्च. सो फर्स्ट लेटर D पासून ड्रीम, D नंतर H पासून हार्ट, M पासून मार्च आणि T पासून ट्रीट. सेकंड ग्रुपमध्ये MT, एनकरेज, ईगर अँड इलेक्ट्रिक. E हा कॉमन आहे त्यामुळे सेकंड लेटर बघितलं आपण EA ईगर, E नंतर L इलेक्ट्रिक, L नंतर M MT आणि M नंतर N एनकरेज. नेक्स्ट एक्झाम्पल, फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ. याच्यामध्ये फर्स्ट लेटर प्रत्येकाचा डिफरंट आहे म्हणून A अगोदर येईल, A पासून एन्शियंट, A नंतर B पासून बेगर, B नंतर E पासून अर्थ आणि E नंतर F येतो, त्यापासून शब्द आहे फ्रंट. नेक्स्ट ग्रुपमध्ये नॉकिंग, किडनॅप्ड, निटिंग अँड किल्ड. प्रत्येकाचा फर्स्ट लेटर सेम आहे आणि तो म्हणजे K, त्यामुळे आपण सेकंड लेटर बघणार NINI. आता N 2 वेळा आहे आणि I 2 वेळा आहे म्हणून I च्या मध्ये 1 आणि 2 नंबर येईल. तो या प्रकारे KID किडनॅप्ड, I नंतर D आहे, याला आपण 1 नंबर दिला. त्यानंतर KL IL KILL ED किल्ड, त्यानंतर KNITT ING निटिंग अँड KNOCK नॉकिंग. या प्रकारे हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये होते. नेक्स्ट आणखीन एक्झाम्पल, आता तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहू शकतो. आता हे जस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला 2 मार्क्स सुद्धा मिळू. बऱ्याच वेळा फर्स्ट ग्रुपमध्ये सर्वांना सेम मार्क्स भेटतात पण सेकंड ग्रुपमध्ये मिळत नाही. त्यासाठी याची थोडीशी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. फर्स्ट लेटर सेम असेल, सेकंड लेटर जर सेम असेल तर थर्ड लेटर त्याच्यामध्ये त्या वर्डमधलं बघायचा. पेरेंट्स, मिस्चिफ, किड्स, एपिक. याच्यामध्ये प्रत्येकाचं फर्स्ट लेटर डिफरंट आहे म्हणून E पासून एपिक, E नंतर K येतो, K पासून किड्स, K नंतर M पासून मिस्चिफ, M नंतर PL पेरेंट्स. सेकंड ग्रुपमध्ये टाइम, टफ, टेम, टेक्निक. फर्स्ट लेटर T सेम आहे, सेकंड लेटर TA पासून टेम, A नंतर E टेक्निक, E नंतर I टाइम आणि I नंतर O पासून शब्द आहे टफ. नेक्स्ट एक्झाम्पल, वॉक, टीच, कॅच, अँटिसिपेट. या ग्रुपमध्ये A पासून शब्द आहे अँटिसिपेट, A नंतर C पासून कॅच, C नंतर T पासून टीच आणि T नंतर W पासून वॉक. नेक्स्ट ग्रुप, रिव्हर, स्पेअर, नेचर, बर्ड. याच्यामध्ये फर्स्ट लेटर
डिफरंट आहे प्रत्येकाचा, दुसऱ्या ग्रुपमधून आलेला ॲक्च्युली सेमच असतो, इथे डिफरंट आहे, नो प्रॉब्लेम. बी पासून बर्ड, एन पासून नेचर, आर पासून रिव्हर, एस पासून स्पेअर. नेक्स्ट एक्झाम्पल, युनिवर्स, क्लिंगिंग, ट्रस्ट अँड एन्काउंटर. तर आपण प्रत्येकाचा फर्स्ट लेटर डिफरंट आहे, मग सी पासून क्लिंगिंग, सी नंतर ई पासून एन्काउंटर ई नंतर टी येतो, ट्रस्ट आणि टी नंतर युनिवर्स. त्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये फॉर, फ्यू, फूड, फॉन्डली. एफ हा कॉमन आहे, सेम आहे, त्यामुळे सेकंड लेटर आपण बघणार. सेकंड लेटरमध्ये ई पासून फ्यू आहे, त्यानंतर ओ फूड, त्यानंतर ON फॉन्डली आणि FOR. या 3 वर्डमध्ये सेकंड लेटर सेम आहे, म्हणून थर्ड लेटर बघून आपण हे वर्ड्स ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, स्प्रेड, रिमर, बॅरो, ड्रॉट. ठीक आहे, ABCDमध्ये बी पहिला येईल म्हणून बारो, बी नंतर डी, ड्रॉट, डी नंतर आर पासून रिमर आणि आर नंतर एस पासून स्प्रेड वर्ड आहे. सेकंड ग्रुपमध्ये स्टार्टर्ड, स्पीड, स्ट्रीट, स्पेक्युलेटेड. एस हा कॉमन आहे, सेकंड लेटर आपण बघणार. SP सेकंड लेटरच्या मध्ये 2 वर्ड आहेत, त्यामुळे थर्ड. SPE स्पीड, SPEC स्पेक्युलेटेड अँड पी नंतर टी स्टार्टर्ड आणि STR थर्ड लेटर बघून स्ट्रीट. या प्रकारे हा पण ग्रुप. इथे कन्फ्यूज होऊ नका, जर सेकंड लेटर जरी सेम असेल थर्ड लेटर बघा आणि त्यानुसार तुम्ही क्रमांक देऊन तुम्ही तयार करू शकता. आणखीन काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. डेली, बँकर, सक्सेस, हिट. आन्सर बघू शकता, बँकर, डेली, हिट, सक्सेस. नेक्स्ट, थँक, टीचर, टायर्ड, टेबल, टीच, थँक, टायर्ड. नेक्स्ट, कॅरी, आर्मर, सर्वंट, ऑफिसर. आन्सर, आर्मर, कॅरी, ऑफिसर, सर्वंट. नेक्स्ट, स्पिरिट, सफर, स्क्वेअर, शॅकल. आन्सर, शॅकल, स्पिरिट, स्क्वेअर, सफर. नेक्स्ट, हार्ट, प्लेस, फॉक, बुक्स. आन्सर, बुक्स, फॉक्स, हार्ट, प्लेस. Next, role, race, real, risk. Answer, race, real, risk, role. Let's see the more example. Survive, leader, discuss, present, deep from. Answer, deep from D, discuss, leader, present, survive. Example, light, loyal, luck, large. Answer, large, light, loyal, luck. Next, mind, anger, war, king. Answer, anger, king, mind, war. And last one, bright, battle, boxing, beat. And answer is battle, beat, boxing, bright. सो अशा प्रकारे हे सगळे वर्ड तुम्ही नोटबुकमध्ये लिहा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आय होप तुम्हाला कंप्लीट द वर्ड, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल. हे जे वर्ड्स आहे किंवा या टॉपिकची तुम्हाला PDF हवी असेल तर आपण इंग्लिश फॉर लर्नर्स हा आपला वेबसाईट आहे, त्या वेबसाईट गुगलवरती जा, तिथे तुम्हाला किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे तुम्ही डाउनलोड करून ती PDF तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला आणखीन स्टडी मटेरियल हवं असेल तर प्ले स्टोरवरती आपण इंग्लिश फॉर लर्नरचा ॲप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तो ॲप डाउनलोड करा. इथे तुम्हाला व्हिडिओज आणि प्रत्येक टॉपिकवरतील ग्रामर, त्यानंतर प्रत्येक धड्याचे क्वेश्चन आन्सर, हे सर्व एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर, रायटिंग स्किल ऑल्सो. सो हे तुम्ही डाउनलोड करून याचाही तुम्ही यूज फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. सो इथेच आपण थांबूया. विश यू गुड डे.